कोल्हापूर जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद आणि 136 पंचायत समिती सदस्यपदासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली। आपण बघतोय 5:30 वाजलेले आहेत आणि मतदान जे आहे जी मुदत आहे ती संपलेली आहे आणि त्यामुळे आत्ता या क्षणापर्यंत मतदान केंद्रामध्ये जे काही मतदार आहेत त्यांना फक्त आता मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। आणि आपण बघितलं तर ज्या काही संवेदनशील मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी पोलिसांची विशेष नजर आहे ते आपल्याला बघायला मिळते। मी आता आहे कोल्हापुरातल्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील पाचगाव या गावातील मतदान केंद्रावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। शेवटच्या काही मिनिटांमध्ये काही मतदारांची धावपळ देखील या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळालं आणि या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे की संवेदनशील हा सगळा मतदार संघ आणि आपण बघतोय शेवटच्या क्षणापर्यंत अगदी या सगळ्या मतदारांची धावपळ आहे ती उडाल्याचं बघायला मिळते। जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत ते जास्तीत जास्त मतदान शेवटच्या क्षणापर्यंत कसं होईल यासाठी प्रयत्न करत असताना बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे आता हे दार जे आहे ते आता आपण बघतोय बंद करून घेण्यात आलेलं आहे आणि यानंतर आता कोणत्याही मतदाराला या मतदान केंद्रामध्ये सोडण्यात येणार नाही। एकूणच जर आपण बघितलं तर 3:30 वाजेपर्यंत जवळपास 60% पर्यंत मतदान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि पुढच्या 2 तासामधली जर आकडेवारी बघितली तर जवळपास 70 ते 75% पर्यंत हे सगळं मतदानाची आकडेवारी जाण्याची देखील शक्यता आहे। मात्र एकूणच आपण बघतोय जी काही संवेदनशील मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी सकाळपासूनच पोलिसांची करडी नजर होती। मात्र हा सगळा मतदानाचा वेळ संपण्याआधी अर्धा तास या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला बघायला मिळाला। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील या मतदान केंद्रावर भेटी दिल्या आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा देखील घेतला। मात्र एकूणच आता आपण बघतोय मतदानाची वेळ संपलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचं भवितव्य या ईव्हीएम मशीनमध्ये आता बंद झालंय। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।